श्रोतेहो नमस्कार. एक छोटीशी पणती जेव्हा अंधाराला भिडते तेव्हा प्रकाशाचा दरवळ सर्वत्र पसरतो. तसाच एक छोटासा उद्योग जेव्हा जीवनात उजेड आणतो तेव्हा घराघरात स्वावलंबनाचा दीप प्रज्वलित होतो. आणि जेव्हा एखादं व्यक्तिमत्व आपल्या ज्ञानदीपातून इतरांना मार्ग दाखवतं तेव्हा त्या प्रकाशाचा झोत गावागावात पसरतो. अशा ज्ञानदीपाची भूमिका पार पाडणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सुभाष बांबुळकर सर. केवळ व्यवसाय शिकवणं एवढ्यावर ते न थांबता बचत गटांपर्यंत हे उद्योग पोहोचवून सामूहिक आर्थिक बळकटी निर्माण केलीत. यामुळं ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्यात. त्यांच्या प्रशिक्षणातून तयार झालेले उद्योग केवळ कुटुंबाचा आर्थिक आधार बनले नाहीत, तर गावोगाव महिलांच्या आणि युवकांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करणारे ठरलेत. शिक्षणातून समाज परिवर्तन आणि लघुउद्योगातून स्वावलंबन या दोन संकल्पना त्यांनी कार्यातून एकत्र आणल्या आहेत. आज लघुउद्योगातून उजळलेले जीवन याविषयी संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुभाष बांबुळकर सर. नमस्कार सर. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपण ज्या प्रकारे समाजासाठी काम करता त्यामागे बालपणीचे कोणते मूल्य, शिकवण आणि अनुभव आधारस्तंभ ठरलेत? सर्वप्रथम नमस्कार. ज्यावेळी शिक्षकी पेशाला सुरुवात करण्यापूर्वी माझी त्या काळची परिस्थिती फार गरीब हालाकीची होती. त्या काळामध्ये मी आजोळी असताना त्या ठिकाणचे जे आजोबा असतील किंवा आमच्या घरामध्ये सुशिक्षित घराणं होतं, परंतु त्या लोकांची जी अनेक सुशिक्षित असल्यामुळे नेहमी संस्कार किंवा त्यांचे विचार नेहमी कानावर यायचे. आणि यातूनच मला शिक्षण घेत असताना प्रेरणा मिळाली की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि याच उद्देशाने मी शिक्षकी पेशाला सुरुवात केली. शिक्षकी पेशा सुरुवात करत असताना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी बाहेरगावी किंवा अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळ्या गावामध्ये जात असताना त्या ठिकाणचं वास्तव पाहता त्या ठिकाणची जी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलं तर बेरोजगारचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं. अनेक लोक सुशिक्षित असून त्यांना रोजगाराच्या संधी नव्हत्या किंवा आर्थिक उत्पन्न नव्हतं. तर ह्या विचार सतत मनामध्ये यायचा, त्या लोकांसाठी काहीतरी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि याच उद्देशाने मी शिक्षकी पेशा सुरू असताना लघु व्यवसाय किंवा त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली. मी स्वतः आधी ते प्रशिक्षण कोल्हापूरला जाऊन त्या ठिकाणी ते स्वतः प्रशिक्षण आत्मसात केलं, जेणेकरून आपण जे लघु व्यवसाय लोकांना सांगणार आहोत तर त्याचा चांगला उपयोग होऊन लोकांना काहीतरी कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न मिळावं आणि बेरोजगार असतील त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन बनावं, ह्यासाठी मला लहानपणापासून ती प्रेरणा मिळत गेली. आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून मी या व्यवसायाकडे शिक्षकी पेशातून लघु व्यवसायाच्या मार्गदर्शनासाठी आलो. मार्गदर्शक, शिक्षक म्हणून काम करत असताना ग्रामीण लोकांसाठी लघु उद्योग प्रशिक्षण देण्याची प्रेरणा कशी आली? शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना त्या ठिकाणचे जी वास्तव पाहता शाळेमध्ये अन्य ठिकाणी जी मुलं यायची जर त्यांची परिस्थिती पाहता अतिशय बिकट होती. जी शाळेत येणाऱ्या मुलांना वह्या म्हणा, पुस्तकं म्हणा किंवा काही शैक्षणिक गोष्टी मिळतं फार कठीण होतं, तेवढं त्या काळची परिस्थिती होती. आणि यानंतर या परिस्थितीवर पाहता माझ्या मनात सतत विचार यायचा की ह्या मुलांना काहीतरी आपण ह्या पालकांना काहीतरी रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करता येईल. त्या गावामध्ये जे अनेक महिला असतील किंवा बेरोजगार असतील त्यांना लघु व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन केलं, त्यातून त्या लोकांना प्रेरणा मिळत गेली. आणि या प्रेरणेच्या माध्यमातून हळूहळू व्यवसाय करण्यासाठी जे कौशल्य पाहिजे ते देण्यासाठी मी सुरुवात केल्यानंतर अनेक त्या गावातील महिला म्हणा किंवा बेरोजगारांनी आपला व्यवसाय सुरू केला. आणि या व्यवसायातून पहिला छोट्या प्रमाणात लघु व्यवसाय सुरू केले, त्याच्यातनं त्यांची आर्थिक उत्पन्न किंवा आर्थिक जी लोकांची जी अडचण होती की चणचण होती ती कमी झाली. त्यांनी अजून आपला व्यवसाय कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि त्यातून अनेक उद्योग आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने प्रशिक्षण दिल्यानंतर आज अनेक लोकांची कुटुंब ही चांगल्या पद्धतीने स्थिर आहेत. मेणबत्ती, अगरबत्ती यासारख्या उद्योगांचं प्रशिक्षण देताना आपली मुख्य भूमिका काय होती आणि आपला अनुभव श्रोत्यांना ऐकायला आवडेल सर. कौशल्य विकास, मार्गदर्शन, विविध तांत्रिक कृती समजावून सांगणे,
प्रशिक्षणामध्ये लागणारा कच्चा माल कुठे उपलब्ध होतो किंवा कशा पद्धतीने तो माल आपण आणू शकतो. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थ्यांच्या बोलीभाषेमध्ये प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये ते प्रशिक्षण दाखवणं. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मार्केटिंग कशा पद्धतीने करावं किंवा मार्केटिंग करत असताना लोकांची ग्राहकांची भावना काय असते, अशा प्रकारचं प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्याकडून समजावून त्यांच्याकडनं कृती करून प्रत्येक वेळी प्रशिक्षण देणं. त्याचप्रमाणे त्या प्रशिक्षणासंदर्भात नवीन नवीन तंत्रज्ञान असेल, सखोल ज्ञान असेल, प्रशिक्षणामध्ये जे आपण व्यवसाय करणार त्याच्यामध्ये नफा, तोटा, आर्थिक फायदा याचं महत्त्व सांगणं. तर ह्या उद्देशाने लघु व्यवसाय करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही माझी भूमिका प्रशिक्षण घेत असताना असते. आज आपण शिक्षण क्षेत्रातून उद्योजकाकडे वळत असताना वळण्यामागे शिक्षणामध्ये मिळालेले कौशल्य, उद्योजकासाठी आवश्यक असणारी सर्जनशीलता असेल, त्यानंतर नेतृत्व असेल, व्यवस्थापन असेल, हे गुण आत्मसात करता येतात आणि या व्यवसायातून लघु व्यवसायाकडे कसं जाता येतं याचा अनुभव म्हणजे मी अनेक ठिकाणी प्रशिक्षण देत असताना काही महिलांना म्हणा किंवा काही बेरोजगारांना प्रशिक्षण दिले. त्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये विजयदुर्ग या ठिकाणी महिला आहेत, तर त्या महिलांना अगरबत्तीचं प्रशिक्षण मी दिलं. तर त्या अगरबत्तीच्या प्रशिक्षणमधून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यातून त्यांनी व्यवसाय सुरू केला. आज त्यांचा मशीनच्या माध्यमातून असेल आणि अनेक बाजारपेठेमध्ये त्यांचा ब्रँड त्या माध्यमातून ते व्यवसाय करतात. त्याचप्रमाणे किर्लोस या गावी प्रवीण घाडीगावकर हे गृहस्थ आहेत. त्यांनी कुक्कुटपालन हा सुद्धा व्यवसाय सुरू केला. लघु व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्याविषयी आत्मविश्वास वाढला. लोकांना सुरुवातीला उद्योग समजावून सांगताना कोणत्या अडचणी येतात आणि प्रशिक्षणात आपण कोणती पद्धत वापरता? या माध्यमातून ज्यावेळी महिलांना प्रशिक्षित करत असतो त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरून चांगलं होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असतो. मी प्रात्यक्षिक पद्धत असेल, व्हिज्युअल पद्धत असेल किंवा ग्रुप वर्क असेल आणि या पद्धतीमध्ये प्रशिक्षण देत असताना वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केल्यामुळे सर्वप्रथम प्रशिक्षणार्थी कोणत्या वयोगटातील आहेत, कोणता व्यवसाय करायला त्यांना आवडतं, त्यांची आवड निवड कोणती आहे, त्यांची गरज का आहे, या गोष्टी त्यांच्याकडून विचारून घेतल्यानंतर महत्त्व पटवून सांगतो. त्यानंतर त्यांची मानसिकता एकरूप व्हावी यासाठी प्रार्थनेचा वापर केला जातो. कच्चा माल कसा ओळखावा, चांगल्या क्वालिटीचा माल कसा ओळखावा, त्यानंतर त्याचं मिक्सिंग कसं करावं, अगरबत्ती असेल तर ते हँडमेड कशी बनवली जाते किंवा मशीनवर कशी बनवली जाते किंवा मेणबत्ती जर विषय घेतला तर ती कशी बनवली जाते, ह्याचं प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर व्हिज्युअल जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जे आपण शिकवणार आहेत त्याचं जे पोस्टर पद्धत असेल किंवा चार्ट्सद्वारे असेल तर याचं लोकांना, कारण ग्रामीण भागातील काही लोक सुशिक्षित असतात, काही लोक थोडंसं कमी शिकलेले असतात. प्रशिक्षण घेताना व्हिज्युअल पद्धत जर वापरली तर ती चांगली फायद्याची ठरू शकते. त्यानंतर प्रशिक्षण घेताना ग्रुप पद्धत आहे, कारण मी अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महिला बचत गटांना बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षण दिलं. त्या महिला बचत गटांना प्रशिक्षण देताना प्रत्येकाला प्रशिक्षणामध्ये तो भाग वाटून देता येतो आणि ते प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह होतं. त्यांच्यामध्ये स्पर्धा लावता येतात आणि त्या ग्रुपने प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्येक गोष्ट त्यांना वाटून दिली जाते, म्हणजे कोणत्या महिलांनी कोणत्या ग्रुपने कसं काम करायचं. अशा पद्धतीने प्रशिक्षण घेताना ह्या पद्धती मी वापरल्यानंतर त्या महिला व्यवसाय करण्यासाठी अतिशय उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेतात आणि चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण यशस्वी करतात. महिलांना आणि तरुणांना प्रशिक्षणात गोडी निर्माण होण्यासाठी कोणती उपाययोजना करता आणि त्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शन आपण कसं करता? महिलांना आणि तरुण युवकांना प्रशिक्षण देताना आकर्षित करत असताना या व्यवसाय संदर्भात योजना, प्रशिक्षण संदर्भात सर्व माहिती, त्याचप्रमाणे प्रशिक्षण झाल्यानंतर वेगवेगळ्या शासकीय योजना असतील त्याचं सबसिडी स्वरूपात कसं आहे, कर्ज स्वरूपात कसं आपण व्यवसाय करू शकतो, या प्रशिक्षणामध्ये कशा पद्धतीने सहभागी व्हायचं, त्याच्यामध्ये त्यांचं वयोगट असेल, प्रशिक्षणामध्ये शिकवलं जाणार आहे किंवा त्याची जी प्रक्रिया आहे ही सोपी असते, त्याचे जे डॉक्युमेंटरी असतील,
कमीत कमी व्याजदरामध्ये कर्जपुरवठा कशा पद्धतीने केला जातो, जे आपल्याला प्रशिक्षण कालावधीमध्ये दिल्या जाणाऱ्या स्टडी मटेरियल असेल, जे आपण ट्रेनिंग घेणार त्या संदर्भात असेल, त्या महिलांना वह्या असतील, पेन असतील किंवा त्यांना चहा, नाश्ता, जेवण असतील, अशा विविध प्रकारच्या सोयी या प्रशिक्षणामध्ये असतात. त्या महिलांना आपण व्यवसायामध्ये कसं उतरलं पाहिजे किंवा व्यवसायाची आवड कशी निर्माण केली पाहिजे, अशा प्रकारचं नेहमी प्रशिक्षणामध्ये आपण येण्यासाठी मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या वयोगटामध्ये अनेक महिला असतील किंवा तरुण असतील प्रशिक्षणामध्ये सहभागी होतात. आज आपण पाहतोय अनेक बेरोजगार हे आर्थिक किंवा मानसिक ट्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्यांना मार्गदर्शन करत असतो. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत प्रशिक्षण पोहोचवताना येणारी भौगोलिक आणि सामाजिक अडचण सर आपण कशी पार केली? ग्रामीण भागाचा विचार केला तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे ग्रामीण भाग आहेत अतिशय दुर्गम भाग आहे. अनेक ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ते असतील किंवा पायवाटा जे असतील, तर गावामध्ये प्रशिक्षण घेत असताना सर्वप्रथम ग्रामीण भागातील ज्या अडचणीवर मात करून लोकांना एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्राथमिक सुविधा कोणकोणत्या आहेत, कशा पद्धतीने आपण महिलांना म्हणा किंवा पुरुषांना ट्रेनिंग देऊ शकतो, लोकांना एकत्र कसं करू शकतो. तालुक्याच्या ठिकाणी येऊन प्रशिक्षण घेणं अवघड होत असेल तर त्या ठिकाणी त्या गावातच जर आपण प्रशिक्षण स्थापन केलं तर आपल्याला प्रशिक्षण घ्यायला अनेक तरुण वर्ग, बेरोजगार किंवा महिला त्यांना येऊ शकतात. त्यांचा जो खर्च आहे, प्रवासामध्ये होणारा खर्च किंवा बाहेरच्या गावी जाऊन येणारा खर्च हा कमी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने वेळ वाचू शकतो आणि प्रशिक्षण दिल्यानंतर जास्त लोक सहभागी होऊन आपला लघु व्यवसाय करू शकतात. उद्योगातून मिळणारं उत्पन्न कुटुंब आणि समाजासाठी कितपत उपयुक्त आहे? समाजात असे कोणते सकारात्मक बदल दिसतात? या उद्योगातून मिळणाऱ्या उत्पादनातून कुटुंबाची आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून येतात. लोकांच्या आवडीनिवडी, लोकांचं राहणीमान, त्याचप्रमाणे या व्यवसायामुळे बँकेमध्ये असलेलं त्यांचं स्थान असेल, त्यांच्या व्यवसायासंदर्भात असेल, क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, ह्या सतत वापरत असल्यामुळे कुटुंबामध्ये आर्थिक अडचणीवर मात करून आपला विकास कसा करायचा या दृष्टिकोनातून समाजामध्ये म्हणा किंवा अनेक प्रकारच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारचं उद्योगाच्या माध्यमातून कुटुंबामध्ये हा बदल झालेला दिसून येतो. समाजातील मानसिकता वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. पूर्वी समाजामध्ये जे लोकांची मानसिकता होती ती फार वेगळी होती. तो बेरोजगार आहे, त्याला काम नाही आहे, तो असाच आहे. परंतु व्यवसाय सुरू केल्यामुळे त्या वाडीमध्ये त्याचं स्थान किंवा त्याच्या गावामध्ये स्थान ते या व्यवसायामुळे वाढलं. त्यामुळे त्याच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आज व्यवसाय करत असताना नोकरीच्या मागे न लागता अनेक छोटे छोटे व्यवसाय, लघु व्यवसाय करायला अनेक बेरोजगार व्यक्तींनी सुरुवात केल्यामुळे त्यातून आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. इतर सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून असेल, सामाजिक वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असेल, ती व्यक्ती मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ लागली. उद्योगाच्या मिळणाऱ्या उत्पादनातून शैक्षणिक खर्च हा मोठ्या प्रमाणात होता. अनेक लोक अनेक जी मुलं आहेत त्यांची ती शिक्षणासाठी बाहेर जाऊ लागली. सर्वात महत्त्वाचं की या आर्थिक उत्पन्न चांगलं असल्यामुळे किंवा वाढीमुळे त्यांच्यामध्ये ज्या आरोग्याच्या ज्या समस्या होत्या किंवा आरोग्यासाठी लागणारा खर्च हे केव्हाही कधी वापरू शकत असे आणि नवीन नवीन व्यवसायामध्ये कल्पकता आणून त्यांनी या कुटुंबाचं आर्थिक भर असेल किंवा समाजामध्ये ही मोठ्या प्रमाणात उपयुक्त किंवा फायद्याची झालेली आपल्याला दिसून येते. या उद्योगांच्या माध्यमातून सर गावातील बेरोजगारी कमी करण्यास कितपत मदत झाली आणि प्रशिक्षणादरम्यान आलेला आव्हानात्मक अनुभव कोणता होता? या उद्योगामुळे सर्वप्रथम मेणबत्ती असेल किंवा अगरबत्ती किंवा इतर उद्योग असेल यामध्ये बेरोजगारी कमी होण्यास फार मोठी मदत झालेली आपल्याला दिसून येते. याचं उदाहरण सांगायचं तर मी अनेक ठिकाणी प्रशिक्षण देत असताना सावंतवाडीमध्ये एक नावेली म्हणून गाव आहे, तिथे एक हरमलकर अशी एक महिला आहे. ती अतिशय गरीब, पूर्ण त्यांचं 2 वेळचं जेवणसुद्धा फार कठीण परिस्थिती होती. परंतु प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्या प्रशिक्षणामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या हरमलकर ताईंना या प्रशिक्षणाला समजावून सांगितल्यानंतर
त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. आज ते चांगल्या प्रकारचं व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने अगरबत्ती असेल किंवा आपल्याकडे कोकणी मेवा मोठ्या प्रमाणात होतो. कोकम जे आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उत्पादित होतं. त्याच्यावर त्यांनी प्रक्रिया करून आपल्याकडे कोकम सरबत असेल, कोकम असतील, कोकम बटर असतील असा व्यवसाय सुरू केला. लोकांना उद्योजकतेसाठी प्रेरित करताना सर्वात आठवणीत राहणारी घटना कोणती? लोकांना उद्योजकासाठी प्रेरित करत असताना मला सर्वात माझ्या जीवनामध्ये स्मरणीय अशी घटना म्हणजे मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारचे प्रशिक्षणं महिला असतील, युवक असतील दिली. त्यामधून उद्योजक होण्याची वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता पाहता यामध्ये एक स्मरणीय अशी घटना, वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये एक परबडा म्हणून गाव आहे, अक्षता पांग म्हणून महिला आहेत. तर त्यांनी धनश्री कॅन्डल वर्क हे मेणबत्ती व्यवसाय सुरू केला. आणि हा व्यवसाय सुरू करत असताना आपण मेणबत्ती फक्त आपल्याला व्हाईट मेणबत्ती एवढ्याच माहिती होती, पण त्यांच्यामध्ये प्रशिक्षण मी व्हरायटीजमध्ये म्हणजे मेणबत्तीमध्ये जे प्रकार असतात, जे मोठमोठे हॉटेल्स असतील, मोठमोठे मॉल्स असतील, त्याच्यामध्ये नाईट डिनरसाठी वापरलं, वेगवेगळे फॅन्सी असतील, डिझायनिंग असतील, पाण्यावर तरंगणाऱ्या मेणबत्ती असतील किंवा व्हॅक्स मेणबत्ती असेल, ह्याचं वेगळं त्यांनी त्या प्रशिक्षण घेऊन त्याने व्यवसाय सुरू केला. हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी एकच व्यक्ती आहे की महिलांमधून ही आज ती गोवा मार्केट असेल, कर्नाटक मार्केट असेल, कोल्हापूर मार्केट असेल, सिंधुदुर्ग मार्केट असेल, त्या ठिकाणी हा व्हरायटीज मेणबत्ती म्हणून हा व्यवसाय ती करते. दुसरं एक सांगायचं गेलं तर आपल्याकडे किर्लोसमध्ये तरुण युवक आहे प्रवीण गाडीगावकर. तर त्याने कुक्कुटपालन हा त्यांना व्यवसायाचं ट्रेनिंग दिलेलं, कुक्कुटपालनविषयी मार्गदर्शन केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी कुक्कुटपालनमध्ये मांसाहारी असेल किंवा अंड्यांसाठी हा आपली पोल्ट्री व्यवसाय चांगल्या प्रकारचं सुरू केला. आणि त्यातून त्यांची आर्थिक जी बाजू आहे ही अतिशय चांगल्या प्रकारची आपल्याला झालेली दिसून येते. आमचं गाव बांबोळी, त्या ठिकाणी सुद्धा मी स्वतः सातेरी महिला बचत गटांना ट्रेनिंग दिलं. त्यातून त्यांना एक हँडमेड मशिनरी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी सुद्धा अगरबत्तीचा व्यवसाय श्रीदेवी सातेरी अगरबत्ती व्यवसाय सुरू केला. अतिशय चांगल्या प्रकारचं चालू आहे. सर, अगदी शेवटचं, युवकांना आणि महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपला संदेश काय असेल? जीवनात स्वावलंबन ही खरी ताकद आहे. एखाद्या उद्योगाची उंची गाठायची असेल तर मेहनत, चिकाटी याची पायाभरणी असली पाहिजे. सुरुवातीला अडचणी येतील हे नक्कीच आहे, पण त्यातूनच आपण शिकणं, प्रयत्न करणं या गोष्टी तुम्हाला यशाकडे घेऊन जातात. सर्वात महत्त्वाचं की धाडस करा, शिकत राहा, प्रयत्न करत राहा. हातातील छोट्या छोट्या संधीचा सोनं करा. उद्योग हा केवळ व्यवसाय म्हणून न पाहता किंवा न बघता आयुष्यामध्ये यशस्वी करण्याचं एक साधन आहे. हे एवढंच मी आजच्या तरुण युवक किंवा महिलांना संदेश म्हणून देऊ शकतो. श्रोतेहो, या चर्चेतून आपण जाणून घेतलं की लघुउद्योग ही केवळ उपजीविकेची साधनं नाहीत, तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि समाज परिवर्तनाची ठिणगी पेटवणारी ज्योत आहे. सुभाष बांबोळकर सरांनी मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडतानाच ग्रामीण भागातील महिलांना आणि तरुणांना रोजगाराचे नवे मार्ग दाखवलेत. त्यांच्या संवादातून उमजते की ज्ञान, श्रम आणि चिकाटी यांच्या जोरावर कुणीही समाजाला दिशा देऊ शकतो. सर, आपण आलात, छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि सर्व श्रोत्यांचे धन्यवाद. धन्यवाद.